नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. पहिली बातमी आहे ती कोल्हापूरची हद्दवाढ आहे. दुसरं, ई चलनासाठी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे. डिनर डिप्लोमेसीतून शरद पवारांचं दिल्लीमध्ये शक्ती प्रदर्शन, ओबीसी महामंडळांना निधीची उपेक्षा आणि शेवटची बातमी आहे ती नेहरू इंदिरांवर मतचोरीचा अमित शहा यांचा आरोप. पहिल्या बातमीचं विश्लेषण असं आहे की कोल्हापूरची हद्दवाढ हा प्रश्न गेल्या 50 वर्षांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून या शहराची आणि महानगरपालिकेचीच अर्थात 1 इंच ही हद्दवाढ झालेली नाही. आणि ही हद्दवाढ व्हावी याच्यासाठी शहरातील कृती समिती ही सातत्यानं पाठपुरावा करत होती. मात्र अलीकडच्या काही घटना पाहत ही हद्दवाढ होईल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण अगदी काही दिवसांवरती महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. पुन्हा या निवडणूक जाहीर केली जाईल आणि हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा 5 वर्ष मागे पडेल की काय अशी शंका सध्या हद्दवाढ कृती समिती करताना दिसत आहे. त्याच्यामध्येच शहरालगत असणारी जी काही 42 गावं आहेत त्यांना विशेष प्राधिकरणाच्या दर्जाच्या माध्यमातून विशेष तरतूद करून दिलेली आहे. प्रकाश आंबेडकर जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्या मार्फत एक विशेष प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. आणि या माध्यमातून जर ही घटना पाहायला गेलं, एकीकडे 42 गावांना विशेष प्राधिकरणाच्या दर्जातून विशेष तरतूद केली जात आहे आणि मात्र यामुळे जी काही शहराची हद्दवाढ होणार होती त्याला कुठेतरी एक खीळ बसू शकते, ब्रेक लागू शकतो असं जाणकारांचं मत सुद्धा आहे. या हद्दवाढीच्या संदर्भात कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. नेते तात्पुरतं म्हणतात की निश्चितपणे हद्दवाढ करू. अगदी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा येऊन इथं अनेक वेळा आश्वासन देऊन गेले की तातडीनं आपण हद्दवाढ करूया म्हणून. काही महिन्यापूर्वी तर अजित पवार उपमुख्यमंत्री ते असं म्हणाले, अरे का तुम्ही हद्दवाढ करत नाही? तुम्ही दुसऱ्याला कसं म्हणताय? तुम्ही तुमच्या हातात सगळं आहे आणि तुम्ही महापालिकेवर ढकलताय. तर तुम्हीच निर्णय घेण्याची वेळ आहे. नगरविकास मंत्र्यांनी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार माळी सर ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं तीच परिस्थिती सध्या कोल्हापूर हद्दवाढ या प्रश्नाच्या संदर्भात वास्तवात दिसून येते. डिनर डिप्लोमेसीतून शरद पवार यांचं शक्ती प्रदर्शन दिल्लीमध्ये होत आहे. शरद पवारांचा वाढदिवस साजरा होतोय आणि त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या स्नेहभोजनात त्यांचे पुतणे राष्ट्रवादीतून जे फुटून पडलेले आहेत, पक्ष सध्या ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत ते अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री हे त्या पंक्तीला बसलेले होते. डिनर डिप्लोमसीला ते हजर होते आणि याच्यातूनच पिंपरी चिंचवडची महानगरपालिका असेल आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका असतील याच्यामध्ये कुठेतरी अजित पवार गट आणि शरद पवार गट हे पुन्हा एकदा एकत्र येण्याची संकेत भेटत आहेत असं जाणकारांचं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष असेल यामध्ये महायुतीमध्येच एकंदरीत अजित पवारांची गोची करण्याचा प्रयत्न होतोय. यावर कुठेतरी अजित पवार नाराज आहेत की काय अशा पण चर्चा सध्या सुरू होत्या. या अनुषंगानं या डिनर डिप्लोमेसीचं महत्त्व महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचं ठरत आहे. ई चलनासाठी आता बॉडी कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये ई चलनावरून विशेष प्रश्न मांडण्यात आला आणि या प्रश्नाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत. त्यांनी गोवा राज्याचा एक संदर्भ दिला. त्या ठिकाणी ज्यावेळी वाहतूक पोलीस विशेष अशी दंड आकारणी करत होते त्याच्यामुळे पर्यटनावरती परिणाम होत होता आणि गोवा राज्यानं विशेष असं बॉडी कॅमेरे हे वाहतूक पोलिसांच्याकडे दिले ज्यांच्याकडे चलन काटण्याचा अधिकार आहे त्यांना. तशीच प्रणाली टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये वापरण्यात येईल. त्यामुळं कुठेतरी जो वाहतूक पोलिसांचा आणि वाहन चालकांचा जो वाद होत होता तो वाद थांबवण्यास कुठेतरी कमी होऊन जाईल आणि एक नवी प्रणाली कार्यान्वित होईल. खाजगी मोबाईलवरून छायाचित्र काढून दंड वसुली करण्यास वाहतूक पोलिसांना प्रतिबंध करण्यात आला असून आता बॉडी कॅमेराद्वारे दंड आकारणी करावी लागणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो की वाहतूक पोलिसांचा सातत्यानं त्रास होत असतो. अनेक चलन घेतले जातात. याच्या
याच्यावरती अनेक जयंत पाटील असतील, सतेज पाटील असतील, सुनील शिंदे हे सुद्धा एक ज्यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता, यांनी याच्यावरती प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही महत्त्वाची माहिती दिली. दंड न भरल्यास वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याची कायद्यात तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने थकबाकी वाढली आहे. त्यामुळे ई चलन पद्धती अद्ययावत करण्यात येणार असून दंड आकारणीनंतर वाहन चालकाला लगेच SMS येईल. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ज्यावेळी दंड आकारला जातो त्याच्यावरती पुढे कोणतीही प्रक्रिया होत नाही आणि दंडाची रक्कम ही सातत्यानं वाढत जाते. अनेक वेळा असं सुद्धा होतंय की दंड आकारला जातो, मात्र वाहन चालकाला त्याची कोणतीही माहिती योग्य वेळी मिळत नाही. मात्र एकंदरीतच बॉडी कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे ई चलन प्रक्रिया ही सोपी होऊ शकते आणि सरकार किंवा वाहतूक पोलीस यंत्रणेवरती ताण कमी येऊ शकतो. पुढची बातमी आहे ती ओबीसी महामंडळ निधीच्या उपेक्षेमध्ये आहेत. ओबीसी विकास महामंडळ आणि त्या अंतर्गत विविध समाजाच्या महामंडळांना किंवा कंपन्यांना राज्य शासन पुरेसा निधी देत नाही आणि हे निधी देत नसल्यानं विधान परिषदेत बुधवारी याचे पडसाद उमटलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं 18 महामंडळांच्या केवळ कंपन्या स्थापन केल्या. मात्र सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचल्याच नसल्याने लाभार्थ्यांच्या यादीच तयार होऊ शकली नाही. या योजनेची प्रसिद्धी करूनही त्या संबंधित समाजापर्यंत पोहोचवल्या जातील आणि व्याज परताव्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिली. डॉक्टर परिणय फुके, उमा खापरे असतील, प्रसाद लाड आदींनी मागास बहुजन कल्याण समाजाच्या विकास आणि कल्याणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या 19 महामंडळांसाठी आर्थिक तरतूदच केली नसल्याचा मुद्दा उपस्थित केलेला होता. अत्यंत महत्त्वाचं आहे की समाजाच्या विकासासाठी महामंडळांची स्थापना केली गेली आणि महामंडळांच्या स्थापना केल्यानंतर त्या फक्त कंपनी स्वरूपात स्थापन झाली. सध्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जितकी होईल तितकी IT बेसवरती ह्या महामंडळांची प्रक्रिया सुरू आहे. सध्या त्याचे जे प्रमुख म्हणून नेमण्यात आलेले ते शासकीय सरकारी अधिकाऱ्यांना नेमण्यात आलेले आहेत. कालांतराने प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी त्या महामंडळावरती नेमला जाईल आणि त्यांच्यासाठी विशेष अशी तरतूद सुद्धा देण्याचं आश्वासन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. नेमकं फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहूया. उद्योग उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तपासून बँक कर्ज देते व सरकार व्याज परतावा देते. ओबीसीसाठी सर्व महामंडळांसाठी याच पद्धतीने कर्ज वाटप केले जाणार असून व्याज परतावा सरकार देईल. दुसरा मुद्दा आहे, या कंपन्यांना 29,000 लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले असून त्यांना परतावा देण्याची वेळ वर्षभरात येईल, त्यावेळी तरतूद केली जाईल. आणि तिसरा मुद्दा आहे की 4-5 कंपन्यांनीच लाभार्थ्यांची यादी केली असून अन्य कंपन्यांची संख्या किरकोळ आहे. लाभार्थ्यांच्या संख्येनुसार निधी देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. पुढची बातमी, इंदिरा नेहरू यांच्यावरती मतचोरीचा आरोप देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केला. मतचोरीच्या मुद्द्यावर गेले 1 ते 1.5 वर्ष झालं देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र त्याच्यावरती ही प्रक्रिया गेले 1 वर्षभर सुरू असतानाच आता जे लोकसभेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याच्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकं काय म्हणाले ते पाहूया. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घुसखोरांच्या जीवावर निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून ते मतदार फेर आढावा मोहिमेला SIR ला विरोध करत आहेत. SIR ची मागणी ही राहुल गांधींनीच केलेली होती. मतपेट्यांची लूट करून निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून मतदान यंत्रावर आक्षेप घेत आहेत. भाजप कधीही मतचोरी करून निवडणुका जिंकलेला नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. मतचोरी करून निवडणुका जिंकण्याची सुरुवात तर पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी केली होती असे घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत निवडणूक प्रक्रिया सुधारणेवरील चर्चेला उत्तर देताना केलंय. ते पुढेही असं म्हणालेत की केंद्रीय आस्थापनांमध्ये संघाच्या विचारांचे लोक आले तर तुम्ही आक्षेप का घेता? इंदिरा गांधींनी डाव्या विचारांच्या लोकांना ताब्यात घेऊ दिल्या. डावी विचारसरणी देश स्वीकारला नाही. राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं हे स्टेटमेंट आहे. आता मुद्दा आहे मतचोरीचा. वर्ष सुरू आहे 2025 आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 1952 पासून
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक या देशामध्ये सुरू झाली, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. ही 18वी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आहे. याच्यामध्ये पहिल्यांदाच असं झालं की निवडणूक आयोगावरती देशाच्या विरोधी पक्षनेत्यानं प्रश्न उपस्थित केला, त्याचे काही बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यानंतर मात्र सत्ताधारी पक्षातून सोनिया गांधी हे सुरुवातीला परदेशी नागरिक होत्या, मात्र त्यांचं जे काही मतदान आहे हे अगोदर मतदार यादीमध्ये कसं आलं याच्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले. एकंदरीत राहुल गांधी यांनी वोट चोरीचा अर्थात मतदान चोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यानंतर SIR ची मागणी झाली, त्याच्यावरती निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया सुरू केली. बिहारमध्ये आपण पाहिलं की कित्येक लाखो मतदार कमी करण्यात आले, वगळण्यात आले, त्यांच्यावरती बोगस मतदान झपाट्याने वाढलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. आणि आता ही प्रक्रिया ज्यावेळी या प्रक्रियेवरती लोकसभेमध्ये चर्चा झाली त्यावेळी मात्र थेट अमित शहा यांनी माजी पंतप्रधान देशाचे पंडित नेहरू यांच्यावरती निशाणा साधला. इंदिरा गांधींच्यावरती सुद्धा गंभीर आरोप केले. एकंदरीतच देशाची व्यवस्था आता कुठल्या दिशेने आपले चाललेले आहे ते आपण पाहत होतोय. ह्या होत्या आजच्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.